नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्याकरिता काही कृती जाणून घेणार आहोत। इयत्ता 2रीसाठी अपेक्षित क्षमता आहेत वस्तू मोजतो आणि 20 पर्यंत संख्याबोध जाणून घेतो। तसेच इयत्ता 3री ते 5वी करिता अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंत संख्याबोध समजून घेतो। आजचा अध्ययन स्तर आहे विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे म्हणता येत नाही। त्याकरिता आपण कृती बघणार आहोत अंकांचे गाणे। तर अंकांचे गाणे ही एक खूप मजेदार कृती आहे। विद्यार्थ्यांना गाणे गायला, नाचायला, बागडायला आवडते। तर आपण पाहणार आहोत अंकांचे गाणे म्हणजेच आगगाडी। तर हे गाणे शिकताना गाडी कशी चालते, धूर कसा निघतो, शिटी कशी वाजते, सोबतच विद्यार्थी 0 ते 9 हे अंक शिकणार आहेत। तर मग यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे। तर मग आपण काय करणार आहोत, हा खेळ किंवा हे गाणे आपण जर वर्गखोली मोठी असेल तर वर्गात घेऊया किंवा जर वर्गखोली लहान असेल तर मग शाळेच्या पटांगणात ही कृती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला वर्गात किंवा पटांगणामध्ये एक मोठं वर्तुळ, एक रिंगण आखून घ्यावे लागणार आहे। तसेच 0 ते 9 अंक कार्डसुद्धा तयार करून घ्यावे लागतील। मग आता आपण गाण्याची सुरुवात करताना शिक्षक पहिले स्वतः पूर्ण गाणे म्हणून दाखवणार आणि कृती करून दाखवणार आणि नंतर मग स्वतः एक एक ओळ म्हणेल आणि विद्यार्थ्यांना त्याच्या पाठोपाठ गाणे म्हणायला लावेल आणि कृतीसुद्धा करायला लावेल। तर मग आपण म्हणूया त्याचप्रमाणे मी म्हणेल 1 2 1 2 माझ्या गाडीत येते कोण। विद्यार्थीसुद्धा गाणे रिपीट करेल आणि सोबतच कृती करणार आहे। 1 2 1 2 म्हणत मुले रिंगणात येणार आणि एक एक पाऊल चालत रिंगण पूर्ण करणार आहे। मग मी दुसरी ओळ म्हणणार आहे 3 4 3 4 इंजिनाचा धूर फार। विद्यार्थीसुद्धा इंजिनातून धूर निघणे गाण्याची ओळ म्हणणार आहे आणि गाडीतून धूर निघण्याची कृती म्हणजेच हात हलवून धूर निघण्याची कृती करणार आहे। तसेच गाडीची शिटी वाजवण्याची सुद्धा कृती करणार आहेत। नंतर मग मी समोरची ओळ म्हणणार आहे 5 6 5 6 एकामागे एक रहा। विद्यार्थीसुद्धा गाण्याची ओळ माझ्या मागे रिपीट करतील आणि रिंगणात गोल गोल एकामागे एक फिरतील। नंतर मग मी पुढची ओळ म्हणणार आहे 7 8 7 8 डबे जोडा पाठोपाठ। विद्यार्थीसुद्धा एकामागे एक एकमेकांना पकडून गाडीचे डबे जसे एकमेकांना जोडले जातात तसेच एकामागे एक रिंगणामध्ये गोल फिरतील। नंतर मी म्हणणार आहे 9 10 9 10 झुकझुक गाडी चालली पहा। विद्यार्थीसुद्धा झुकझुक गाडीचा आवाज काढत झुकझुक झुकझुक करत गोल रिंगणामध्ये गोल फिरणार आहेत। अशा प्रकारे आपण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसोबत ही कृती घेणार आहोत। नंतर मग आपण याला आणखी एक कृती जोडणार। आपण काय करणार, आपण जे 0 ते 9चे अंक कार्ड तयार केलेले आहे ते वर्गातील काही मुलांना वाटून देणार आहोत आणि त्या अंक कार्डाचे वाचनसुद्धा करणार आहोत आणि नंतर आपण त्यांना सूचना देणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांकडे हे अंक कार्ड आहे मी गाण्याचे बोल बोलताच ते विद्यार्थी पुढे येतील आणि गाडीच्या डब्यांप्रमाणे रिंगणामध्ये गोल फिरतील। मग तेच गाणं पुन्हा रिपीट होणार आहे आणि शिक्षकांनी गाण्याचे बोल बोलताच 1 2 मग नंतर 3 4 नंतर 5 6 नंतर 7 8 आणि नंतर 9 10 अशा प्रकारे ज्यांच्याकडे हे अंक कार्ड आहे ते विद्यार्थी पुढे येऊन रिंगणामध्ये गोल फिरतील आणि गाडीमध्ये गाडी चालण्याचे धूर निघण्याची कृती करतील। आणि अशा प्रकारे ही मजेदार कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेतल्यास विद्यार्थ्यांना अंकांचा क्रम लक्षात येणार आहे। तसेच कोणत्या अंकानंतर कोणता अंक येत आहे, जसं की 2च्या नंतर कोणता अंक येणार आहे, 3च्या नंतर कोणता अंक येणार आहे, म्हणजेच अंकांचा क्रम विद्यार्थ्यांना लक्षात येईल। तर अशा प्रकारे ही मजेदार कृती आपण जर विद्यार्थ्यांसोबत घेतली तर विद्यार्थ्यांना
संख्यांचा क्रम लक्षात ठेवून अध्ययनस्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद.